तेव्हा शाळेत एक हमखास गाणं म्हटलं जायचं, ते म्हणजे सांग सांग भोलानाथ. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? परंतु या गाण्यातला जो भाव आहे ना, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, अशीच अवस्था आता आपल्या सगळ्यांवर येणार आहे. सेन्सेक्स तब्बल 1100 पॉइंटनी खाली कोसळला. आपल्याकडे शेअर मार्केट पाऊस नाही म्हणून कोसळलेला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की युरोपातली जी राष्ट्र आहेत त्यांनी योग्यरित्या गुंतवणूक करून, ठिबक सिंचन करून, अनेक ठिकाणी भूमिगत जलसाठ्याची पातळी वाढवून त्यांनी पाऊस जरी कमी पडला, किंवा अनेक ठिकाणी युरोपामध्ये, चीनमध्ये मी पाहिलेलं आहे स्वतः डोळ्यांनी की आपल्यापेक्षा निम्मा पाऊस पडतो, परंतु तिकडे कधीही अशा प्रकारचा तुटवडा आपल्याला जाणवत नाही. परंतु तो मात्र आपल्याकडे मात्र त्याची लगेच झळ पोचते. हे सगळं चित्र चौथ्या अर्थव्यवस्थेच्या राष्ट्राला काही फार चांगलं आहे अशातली बाग नाही. नमस्कार, द उदय निवडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक, जेव्हा मराठी घरातली मुलं मराठी शाळांमध्ये जात होती, तेव्हा शाळेत एक हमखास गाणं म्हटलं जायचं, ते म्हणजे सांग सांग भोलानाथ. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? अलीकडच्या काळात मराठी घरातली मुलं इंग्रजी शाळेत जात असल्यामुळे कम रेन वगैरे अशी काही गाणी आहेत, त्यामुळे या भोलानाथची मजा फार कमी झालेली आहे. परंतु या गाण्यातला जो भाव आहे ना, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, अशीच अवस्था आता आपल्या सगळ्यांवर येणार आहे, अशा प्रकारचा भाकीत अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्याचा परिणाम असा झाला की शुक्रवारी संध्याकाळी मार्केट बंद होत असताना, शेअर मार्केट बंद होत असताना, यावर्षी पर्जन्याचं प्रमाण 90 ॲव्हरेज सरासरीपेक्षा 10%, तब्बल 10% कमी, म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान खात्याने आपल्याकडे वर्तवला. आपल्याकडे दोन एजन्सीज सर्वात हे अंदाज वर्तवत असतात. एक स्कायमेट आहे आणि दुसरी हवामान खातं आहे. आणि हवामान खात्याचे अंदाज अलीकडे खूप बरोबर येत असतात, अचूक येत असतात. हवामान खात्याच्या अंदाजांवर टीका करायचे, टिंगल करायचे, त्यांची मस्करी करायचे दिवस कधीच निघून गेले. आपल्याकडची अनेक सरकारी खाती ही अत्युच्च दर्जाचं काम करत आहेत. तसंच एक हे हवामान खातं आहे. आणि त्या हवामान खात्याने जेव्हा अंदाज वर्तवला की यावर्षी पर्जन्यमान 90%पेक्षा कमी असेल, त्यावेळेला दशकातील सर्वात कमी पाऊस यावर्षी पडणार आहे याची जाणीव सर्वात प्रथम जर कोणाला झाली असेल तर ती मार्केट बंद होता होता शेअर मार्केटला झाली आणि सेन्सेक्स तब्बल 1100 पॉइंटनी खाली कोसळला. अर्थात सेन्सेक्स खाली कोसळायचं हे एकमेव कारण आहे असा निष्कर्ष मी माझ्या कार्यक्रमात काढला आहे, म्हणून ट्रोल वगैरे करू नका. त्याची इतर अनेक कारण आहेत. त्याच्यात MSCIचा जो EM इंडेक्स आहे त्याच्या रिबॅलन्सिंगचा इश्यू होता, बरेच विषय आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की एकीकडे काल परवा क्रूड ऑइलचे भाव खाली कोसळले, दुसरीकडे इराण आणि अमेरिकेचं युद्ध संपुष्टात येण्याकरता म्हणून ज्या काही चर्चा, वाटाघाटी फायनल खऱ्या अर्थाने सुरू झाल्या, त्याच्यामुळे खरं तर जगभरातले शेअर मार्केट काहीसे सावरले होते. वधारले असं म्हणणार नाही मी, पण सावरलेले होते. त्यामुळे आपल्याकडे तसा तो सावरायची गरज होती. परंतु तसं होण्याआधीच आपल्याकडे शेअर मार्केट पाऊस नाही म्हणून कोसळलेला आहे. म्हणजेच शेअर मार्केटवर परिणाम करणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे युद्ध, आणि दुसरं हे आता सुरू झालेलं पर्जन्य युद्ध. हवामान खात्याने हा अंदाज 90%पेक्षा कमी यापूर्वी देखील वर्तवला होता. मोदी सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा 2014 आणि 2015 या साली साधारणतः अल निनो याचा इफेक्ट जो आपल्याकडे असतो तो 2 वर्ष टिकतो, आणि 2014 साली आणि 15 साली पर्जन्याचं प्रमाण खूप कमी होतं. दुष्काळजन्य परिस्थिती होती. अनेक ठिकाणी चारा छावण्या, काही ठिकाणी तर माणसांच्या छावण्या उघडायला लागल्या होत्या. अथवा तुम्हाला आठवत असेल तर लातूर सारख्या शहरामध्ये पाण्याची इतकी दुर्भिक्ष निर्माण झालं होतं की त्या ठिकाणी रेल्वेच्या वॅगन्सनी पाणी पुरवायची वेळ आली होती. मला वाटतं सांगलीहून पाणी तिकडे ट्रान्सपोर्ट करण्याची वेळ आली होती. आत्ताच भारतामध्ये अनेक शहरात, विशेषतः तमिळनाडूमध्ये, चेन्नईमध्ये असेल किंवा बँगलोरमध्ये असेल, पाण्याचं दुर्भिक्ष खूप मोठ्या प्रमाणात जाणवतंय. ग्रामीण महाराष्ट्राला अक्षरशः आत्ताच कंठशोष लागलेला आहे. आणि त्यात 1 जूनला जो पाऊस केरळमध्ये दाखल होणार होता तो अल निनोच्या काय म्हणू परिणामांमुळे काहीसा पुढे गेलेला आहे. त्यामुळे त्याचं महाराष्ट्रातलं आगमन सुद्धा पुढे ढकललं गेलेलं आहे.
आता या सगळ्याचा परिणाम शेअर मार्केटवर जसा झाला तसाच तो भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कारण मान्सून म्हणजे पाऊस आणि अर्थव्यवस्था यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. खरं तर इराण आणि मगाशी मी सांगितलं इराण आणि अमेरिका यांचं युद्ध अंतिम टप्प्यात आल्यानंतर आपल्याकडे शेअर मार्केट वधारायला पाहिजे होता. परंतु आणि त्याला आणखीन एक कारण होतं आणि ते म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी जाहीर होणार आहे किंवा जीडीपीचे दर सुद्धा जाहीर होणार आहेत. त्याच्यामुळे अशी एक आशा होती की खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आपल्याकडे सावरलं जाईल. परंतु आता सगळ्यात मोठा फटका हा शेअर मार्केटला बसला. याचं कारण भारतातली 50% जी शेती योग्य लागवडी योग्य जमीन आहे ती जमीन जी आहे ती अजूनही रेनफेड म्हणजेच पर्जन्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे सिंचनावर एवढे खर्च झाले अर्थात जेवढे खर्च झाले तेवढ्यापेक्षा जास्त आपल्याकडे किमतीचे घोटाळे देखील झाले. आपल्याकडे शेततळी आली जलयुक्त शिवार आलं. हे सगळं जरी आलं असलं तरी देखील अजूनही 14 ते 15% कॉन्ट्रीब्युशन देणारं हे ऍग्रिकल्चर सेक्टर 50% लोकांना नोकऱ्या जर आज रोजगार जर कुठे मिळत असेल तर तो या सेक्टरमध्ये. परंतु त्या सेक्टरचं भवितव्य हे कधीही पर्जन्य इन्सुलेटेड ज्याला आपण म्हणतो की पावसावर अवलंबित्व नाही अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण काही पोहोचलेलो नाही आहोत. हेच या निमित्ताने पुन्हा एकदा शुक्रवारच्या बाजार कोसळण्यानी आपल्या समोर आलेला आहे. आता याचा परिणाम काय होईल तर सर्वात पहिला परिणाम होईल तो कन्झम्पशनवर होईल. म्हणजेच आपण ज्या वस्तू विकत घेतो खरेदी विक्रीचं जे चक्र असतं त्याच्यावर मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसेल आणि त्याच्यामुळे डिमांड अर्थातच मागणी खाली जाईल आणि मागणी खाली झाल्यानंतर मागणी आणि पुरवठा याचं जे सायकल आहे अर्थव्यवस्थेचं त्याला एक फार मोठा फटका बसणार आहे. अर्थात हा ग्रामीण भागात सर्वात आपल्याला पहिल्यांदा जाणवेल की जिथे पर्जन्य अवलंबित्व रोजगार ही एक फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे रोजच्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत साबण शॅम्पू वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत अन्नधान्य याचं खरेदी काही प्रमाणात आपल्याला कमी जाता होताना दिसेल. पॅकेज फूडची खरेदी आपल्याला कमी दिसेल किंवा सणासुदीला आपल्याकडे टू व्हीलर किंवा अशा गोष्टी ग्रामीण भागामध्ये अतिशय इसेन्शियल आहे. जसं शहरामध्ये ट्रान्सपोर्टसाठी मेट्रो इसेन्शियल आहे तशी ग्रामीण भागामध्ये टू व्हीलर इसेन्शियल आहे. त्याचं प्रमाण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. आता होतंय काय की एकीकडे तेलाच्या किमती गगनाला भिडल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगचा जो खर्च आहे उत्पादनाचा खर्च आहे तो आपल्याकडे वाढलेला आहे. दुसरीकडे आता पाऊस कमी याच्यामुळे हातात खेळतं भांडवल कमी रोजगार कमी होतील. त्यामुळे डिमांड आपल्याकडे खाली जाणार आहे. त्यामुळे एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला दुसरीकडे डिमांड खाली गेलेली. मग अशा वेळेला प्रॉफिट मेंटेन कसा करायचा असं एक फार मोठं आव्हान भारतीय कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या समोर असेल. त्यामुळे मागच्या वर्षी दिवाळीच्या 10 दिवसांमध्ये जो एक खरेदीचा प्रचंड उत्साह आपल्याला दिसला होता कारण आपल्याकडे 5-7 वर्ष जवळपास 100% जास्त पाऊस झालेला होता. परंतु या वर्षी तो 90% कमी होतोय आणि मला तर फक्त तो 90% कमी होतोय म्हणजे 2009 किंवा 2014-15 या परिस्थितीशी त्याची कंपॅरिझन करावीशी वाटत नाहीये. तर त्याची खरी कंपॅरिझन कुठे करता येईल ते 1972 साली महाराष्ट्रात जो प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता त्याच्याशी करावे लागेल. त्यावेळेला अक्षरशः महाराष्ट्रातल्या अनेक गावांना देशोधडीला लागायची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यानंतर लगेच पुढच्या वर्षी कारण दुष्काळ हा फक्त एकच वर्ष असतो आणि पुढच्या वर्षी त्याचा काही इम्पॅक्ट नसतो असं नाही. अल निनोचा जर इम्पॅक्टमुळे जर हे झालं असेल तर त्याचा काही इम्पॅक्ट आपल्याला पुढल्या वर्षी पण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढल्या वर्षी पण अशाच प्रकारची कमी जास्त परिस्थिती येणार आहे. तसं असेल तर तो ऑइल शॉक 1973चा आणि त्यात इथे आलेला दुष्काळ याच्यामुळे आमच्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलेलं होतं आणि त्यावेळेला आपण फारसे प्रगत नव्हतो. आपलं शेतीमालाचं शेतीचं अवलंबित्व इतर राष्ट्रांवरचं खूप होतं आणि मग तो लाल गहू आपल्याला अमेरिकेतून आयात केला गेला होता आणि आमचे पंतप्रधान अन्नधान्य मागण्याकरता म्हणून कटोरा घेऊन परदेशात गेले. अशा प्रकारची एक हिणवणारी व्यंगचित्र जगभरातल्या व्यंगचित्रकारांनी काढली होती. हे सगळे आठवणी मला राहतात. अशी परिस्थिती आता येणार नाही. आपल्याकडे $691 बिलियन एवढं प्रचंड मोठं म्हणजे 11 महिने पुरेल एवढं परकीय चलन आपल्याकडे आता आहे. अन्नधान्याचा साठा अत्यंत आपल्याकडे सुरक्षित आहे. पुन्हा रब्बीचं पीक आता शेतामध्ये उभं आहे. त्या रब्बीचं पीक आपल्याला किती हात देतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी लगेच तातडीने दुचाकी किंवा शेतीची अवजारं वगैरे आहेत किंवा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स आहेत याची खपत एका रात्रीत कमी होईल अशी काही परिस्थिती नसली तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आता पाऊस जर जूनच्या नंतर त्यांनी ओढ लावली तर मात्र त्याचा परिणाम आपल्याकडे झालेला दिसेल.
दुसरी गोष्ट, पाऊस उशिराने पडतो आणि तो अनियमित पडणं. जेव्हा पडतो तेव्हा तो बदाबदा पडतो आणि तो वाहून जातो. त्यामुळे तो साठवून ठेवता येत नाही. त्यामुळेच आपल्याकडे आता पाऊस कसा पडतो, जो काही 86-88% पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु तो 86-88 पडतो कसा? तो थांबून-थांबून, टप्प्या पडतो. पेरण्यांच्या वेळेला पडतो. जर पेरण्या दुबार-तिबार पेरण्या करायची वेळ आली, तर शेतीचा खर्च अवाच्या सवा वाढतो आणि शेतकऱ्याचा ऊर फुटतो. आणि मग तसं झालं, की मग पुन्हा अ, अ, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि मग त्यांना दुबार पेरणीसाठी पीक द्या. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतात आणि या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची कधीही सुटका आपल्याकडे होताना आपल्याला दिसत नाही. ही परिस्थिती आपल्याकडे आता निर्माण होण्यापासून वाचायचं असेल, तर या परिस्थितीला तोंड देण्याकरता सरकारने काही धोरणात्मक अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण हे जे सेक्टर आहे ते जवळपास 50% भारतीयांना रोजगार देत आहे. आता परिस्थिती अशी निर्माण होईल, की भारताच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये, विशेषतः मध्य भारत जर तुम्ही पाहिलात, तर तिथे डाळीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. आग्नेय भागात जर आपण पाहिलं, तर आपल्याकडे अ, तांदूळ म्हणजे भात खूप मोठ्या प्रमाणात होतो. अशा प्रकारे संपूर्ण भारताचा जो ॲग्रीकल्चर क्रॉप मॅप आहे, तिथे काय प्रकारचा पाऊस पडतोय, हे आपल्याला बघावं लागेल आणि ते बघून मग त्यानुसार सरकारला प्रादेशिक स्वरूपाच्या धोरणांची आखणी करावी लागेल. अ, एक एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, की युरोपातली जी राष्ट्र आहेत, त्यांनी योग्यरित्या गुंतवणूक करून, ठिबक सिंचन करून अनेक ठिकाणी भूमिगत जलसाठ्याची पातळी वाढवून त्यांनी पाऊस जरी कमी पडला किंबहुना अनेक ठिकाणी युरोपामध्ये, चीनमध्ये मी पाहिलेलं आहे स्वतः डोळ्यांनी, की आपल्यापेक्षा निम्मा पाऊस पडतो. परंतु तिकडे कधीही अशा प्रकारचा तुटवडा आपल्याला जाणवत नाही. परंतु तो मात्र आपल्याकडे मात्र त्याची लगेच झळ पोचते. हे सगळं चित्र चौथ्या अर्थव्यवस्थेच्या राष्ट्राला काही फार चांगलं आहे अशातली बाग नाही. त्यामुळे अ, या सगळ्यावर मात करण्याकरता आपल्याला कंबर कसावी लागेल. वैयक्तिक पातळीवर देखील पाण्याचा वापर अत्यंत काटेकोरपणे आणि काय म्हणू अपव्यय टाळावा लागेल. विशेषतः ज्या काही सोसायट्यांमधले प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील, त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या सोसायटीत केलंच पाहिजे. अशी आता परिस्थिती आपल्याकडे निर्माण होतीये. जसं आपल्याकडे मुंबईमध्ये काही ठिकाणी अ, जिथे मोठ्या सोसायट्या आहेत, तिकडे कचरा आता महानगरपालिका उचलण्याकरता त्यांना टॅक्स लावणार आहे आणि तो लावलाच पाहिजे. कारण 100 न 150 किलोमीटर दूर जर तुमचा कचरा टाकायचा असेल, कारण कोणालाच स्वतःच्या घराशेजारी क अ, कचरा डेपो नकोय. मग एवढ्या दूर जर टाकायचा असेल, तर तेवढ्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च पण वाढणार आहे. त्याच्या विल्हेवाटीचा खर्च वाढणार आहे. तसंच पाण्याचं आहे. आज 200-200, 250-250 किलोमीटरवरनं मुंबईसारख्या ठिकाणी पाणी येतं. तो पाणी आणण्याचा, त्याच्या शुद्धीकरणाचा खर्च, हा सगळा आता आवाक्याबाहेर जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं, ज्या खूप मोठ्या सोसायट्या आहेत, त्यांनी पाण्याच्या पुनर्वापरासंदर्भामध्ये त्याचे जे शुद्धीकरणाचे प्लांट आहेत, ते चालवणं आणि मुळातच पाण्याचा अत्यंत जपून वापर करणं, या सगळ्या गोष्टी वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण करणं आवश्यक आहे. या देशावर प्रेम आहे असं प्रत्येकाला आपण प्रत्येकजण म्हणतो. त्याकरता काही हातात लगेच बंदूक घेऊन सैनिक युनिफॉर्म घालून प्रत्येकाला होता येईल असं नाही. परंतु किमान अशा वेळेला जेव्हा पाण्याची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार आहेत, अशी चिन्ह आपल्याकडे असताना आपण पाण्याचा वापर जरी अपव्यय जरी टाळलात आणि पाण्याचा वापर जरी कमी केलात, तरी आपण देशसेवा केली असंच होईल. प्रेक्षको, अशा प्रकारचे विविध विषय तुमच्यासारखे प्रेक्षकच आम्हाला सुचवत असतात आणि त्यातून काही जनजागृतीचं कार्य या शोमधून होत असतं. तेव्हा अशा प्रकारचे विषय तुम्ही आम्हाला जरूर सुचवा. कार्यक्रमाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तूर्तास इथेच थांबतो. पाहत राहा उदय निरगुडकर शो.